Hello everyone, welcome to NCC YouTube channel. Our today's video is related to the topic pricing under perfect market conditions. आणि हा टॉपिक FY BCom सेमिस्टर सेकंडचा आहे आणि आपला सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. या व्हिडिओमध्ये टॉपिकबद्दल शॉर्ट एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही MCQ पण सांगितलेले आहेत. यापूर्वी इकॉनॉमिक्सचा पहिला टॉपिक कॉस्ट अँड रेव्हेन्यू हा सुद्धा व्हिडिओ एक्सप्लेन केलेला आहे आणि MCQ दिलेले आहेत. अशाच प्रकारे आपण इकॉनॉमिक्सची एक सिरीज तयार करत आहोत. FY BComची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघा. सो लेट्स स्टार्ट. मीनिंग प्राइसिंग अंडर परफेक्ट कंडिशन ज्यावेळी आपण करतो तर परफेक्ट कंडिशन म्हणजे काय की मार्केट म्हणजे काय त्याच्याबद्दलचा मीनिंग बघतो. इन मार्केट प्राइस डिटर्मिनेशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. प्राइस कशी ठरते किंवा प्राइस डिटर्मिनेशन हा सगळ्यात ह्या टॉपिकचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि परफेक्ट कंडिशन्स किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन्स म्हणजे काय ते आपण करणार आहोत. फॉर्म्स ऑफ मार्केट. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये बाजाराचे काही प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार आहे परफेक्ट कॉम्पिटिशन्स. आणि ह्या परफेक्ट कॉम्पिटिशन्समध्ये एक्झॅक्टली परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय ते आपण अगोदर बघूया. अ परफेक्ट कॉम्पिटिशन market is one which has a large number of buyers and sellers and they sold homogeneous product. परफेक्ट कॉम्पिटिशनची जेव्हा डेफिनेशन्स होते तर त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ बायर्स असतात आणि लार्ज नंबर ऑफ सेलर असतात आणि ते होमोजिनियस प्रॉडक्ट्स म्हणतात. अशी जी बाजाराची कंडिशन्स आहे त्याला आपण म्हणतो परफेक्ट कॉम्पिटिशन्स. शक्यतो ही जी कॉम्पिटिशन्स आहेत ही बाजारामध्ये रिअल स्वरूपात दिसत नाही आहे, पण एक बाजाराचा प्रकार आहे जो आपण शिकतोय आणि त्याचे काही फीचर्स आहेत. फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन्स. आणि पहिला फीचर्स आहे लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर. देअर मस्ट बी अ लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड ऑल्सो सेलर्स. आणि इथे काय होतं की ईच फर्म सप्लाय स्मॉल पार्ट्स ऑफ द टोटल क्वांटिटी. लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर असल्यामुळे डिमांड आणि सप्लाय ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतं त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ठरते. म्हणजे सेलर हा प्राइस टेकर असतो, त्याला प्राइस ठरवता येत नाही कारण बायर्स खूप आहेत आणि सेलरसुद्धा खूप आहेत. आणि ह्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे सेकंड होमोजिनियस प्रॉडक्ट. होमोजिनियस प्रॉडक्ट मीन्स काय? The product of one firm is identical to another firm's product. म्हणजे एखादी वस्तू जी असेल तशीच वस्तू दुसराही सेलर विकतो ज्याच्यामध्ये त्याचा रंग, आकार, चव, घटक हे एकसारखे असतात. म्हणजे प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा डिफरन्शिएशन हे नसतं. तिसरा फीचर्स आहे फ्री एंट्री अँड एक्झिस्ट. एनी टाईम फर्म एंटर इंटू दी मार्केट अँड एक्झिस्ट फ्रॉम दी मार्केट. म्हणजे या ठिकाणी कोणतीही फर्म बाजारामध्ये प्रवेश करू शकते आणि बाजारातून ती बाहेरही जाऊ शकते. जनरली असं होतं ज्यावेळी ॲबनॉर्मल प्रॉफिट ज्यावेळेस नॉर्मल प्रॉफिट चालू होतो त्यावेळेस एखादी फर्म एंट्री घेते आणि ज्यावेळी लॉस सुरू होतो किंवा डिमांड कमी होती आहे त्यावेळी ती एक्झिस्ट घेते. आवर नेक्स्ट फीचर इज परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट. याचं मीनिंग असं आहे की सेलर्स अँड बायर्स बोथ हॅव कम्प्लीट नॉलेज अबाउट दी मार्केट दॅट इज द प्राईस. म्हणजे आपण म्हटलं की एखाद्या ठिकाणी गेलं तर वस्तूची किंमत कमी असेल का, तर नाही. तर कुठेही जा वस्तूची किंमत एकच असते आणि याच्याबद्दलचं जे नॉलेज आहे ते बायरला पण असतं अँड ऑल्सो सेलरला पण असतं. आवर नेक्स्ट फीचर इज परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. हे परफेक्ट कॉम्पिटिशनचं एक महत्त्वाचं फीचर असतं. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आर मूव्ह फ्रॉम
वन फर्म किंवा वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जसं मी म्हटलं की एक लेबर जो आहे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, तो लेबर कुठेही जायला तयार आहे, कुठेही जाऊन प्रोडक्शन्स करायला तयार आहे. आणि ह्यांची मोबिलिटी असल्यामुळे वस्तूची किंमत पण एक प्रकारची सारखी राहू शकते. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन्समध्ये सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इकडे तिकडे जाऊ शकतात. नेक्स्ट, ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट. ट्रान्सपोर्ट कॉस्टबद्दल सांगता येईल आपल्याला की नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट इन्क्लूड्स इन द प्राइसेस. जर समजा ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपण इन्क्लूड केला तर प्रॉडक्टची किंमत ही नक्कीच बदलेल. कारण प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी रॉ मटेरियल वेगवेगळ्या ठिकाणी असतं आणि तिथून ज्यावेळी आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट त्याच्यामध्ये ॲड केला तर प्रत्येक ठिकाणची वस्तूची किंमत ही बदलत जाईल. म्हणून त्या परफेक्ट कॉम्पिटिशनचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ट्रान्सपोर्ट कॉस्टचं ॲब्सेन्स असतं. म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट त्या ठिकाणी इन्क्लूड केली जात नाही आणि त्यामुळे वस्तूची किंमत कशी राहते, सारखी राहते. आणि पुढचं आहे ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. देअर इज नो इंटरव्हेन्शन बाय दी गव्हर्नमेंट. टॅक्स सबसिडीज या संदर्भात गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन करत नाही आहे, दखल घेत नाही आहे, तुम्हाला कुठचाही अडथळा करत नाही आहे. हे सुद्धा परफेक्ट कॉम्पिटिशनचं एक वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे सिंगल प्राईस. देअर इज ओनली वन प्राईस फॉर दी सेम प्रॉडक्ट एव्हरीवेअर. कुठेही गेलात तरी वस्तूची किंमत ही सारखीच राहते, एकच राहते. तर अशा प्रकारे परफेक्ट कॉम्पिटिशनचे आपण हे वैशिष्ट्य सगळे बघितलेले आहोत, फीचर्स बघितलेले आहेत. आणि परफेक्ट कॉम्पिटिशन्समध्ये दुसरा जो प्रकार आहे, फॉर्म्स ऑफ मार्केटचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे प्युअर कॉम्पिटिशन्स. प्युअर कॉम्पिटिशन मीन्स काय? प्युअर कॉम्पिटिशन इज अ पार्ट ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. प्युअर कॉम्पिटिशन हॅज अ सर्टन कंडिशन मस्ट फॉलो. जसं आपण म्हणतो की प्युअर कॉम्पिटिशन म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशनचा एक भाग आहे, बाजाराचा हा एक दुसरा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये काय काय होतं की जसे परफेक्ट कॉम्पिटिशनच्या काही कंडिशन्स आहेत त्यातल्या काहीच कंडिशन्स प्युअर कॉम्पिटिशन फुलफिल करतं. आणि त्या काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट वन इज फीचर्स ऑफ प्युअर कॉम्पिटिशन्स. इथे आपल्याला शब्द चुकून आलेला परफेक्ट प्युअर कॉम्पिटिशन्स. ओके, देअर इज अ प्रिंटिंग मिस्टेक, सॉरी. फर्स्ट वन, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर. जसं मी इथे सांगितलेलंच आहे लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर, तसंच हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये परत मला एक्सप्लेन करायची काही गरज वाटत नाही आहे. एक्सप्लेनेशन आर सेम फॉर दी बोथ मार्केट कंडिशन्स. सेकंड इज अ होमोजिनियस प्रॉडक्ट ॲज इट इज परफेक्ट कॉम्पिटिशन्स, म्हणजे हे आपण एक्सप्लेन केलं. थर्ड वन, फ्री एंट्री अँड एक्झिट ॲज इट इज. अँड फोर्थ वन इज अ सिंगल प्राईस. ओके, तर अशा प्रकारे ह्या ज्या चार कंडिशन्स आहेत, ह्या चार कंडिशन जर त्यांनी फुलफिल केल्या तर ती बाजाराची मार्केट त्याला प्युअर कॉम्पिटिशन म्हणतात. म्हणजे लार्ज नंबर ऑफ बायर्स, सेलर्स, होमोजिनियस प्रॉडक्ट, फ्री एंट्री आणि एक्झिट आणि सिंगल प्राईस. आणि परफेक्ट कॉम्पिटिशन होण्यासाठी आपल्याला ह्या एवढ्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतात. लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर, होमोजिनियस प्रॉडक्ट, फ्री एंट्री अँड एक्झिट, perfect knowledge of market, perfect mobility of factors of production, absence of transport cost, absence of government regulations and the single price. आणि इथे फक्त आपल्याला ह्या चार कंडिशन्स फुलफिल करावे लागतात. म्हणजे ह्या फीचर जर तुम्ही लक्षात ठेवले आणि जर तुम्हाला MCQला आले तर यू कॅन सॉल्व इझिली. ओके, आता आपण बघूया पुढचा आपला टॉपिक, प्राइस अँड आउटपुट डिटर्मिनेशन्स अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन्स. प्राइस अँड आउटपुट डिटर्मिनेशन म्हणजे आपल्याला प्राइस कशी असते आउटपुटची ती ठरवायची आहे परफेक्ट कॉम्पिटिशन्सच्या बाजाराच्या परिस्थितीमध्ये. The price is influenced by demand and supply forces in the market. In the case of perfect competitions, the MR is equal to AR because additional units are sold at the same price at the ruling market price. हे सगळे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. परफेक्ट कॉम्पिटिशन ही बाजाराची ज्यावेळी कंडिशन्स असते त्यावेळी डिमांड अँड सप्लायच्या फोर्सवरती वस्तूची किंमत ठरते. आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये ज्यावेळी MR इज इक्वल टू AR असतो
असावा लागतो, तर तिथेच त्या फर्मला प्रॉफिट होऊ शकतो. आणि जर ॲडिशनल युनिट सोल्ड करायचे असतील तर रूलिंग मार्केट प्राईसचा मिनिंग असा असतो की बाजारामध्ये किंमत हा सेलर ठरवत नाही आहे. तर बिकॉज सेलर इज दी प्राईस टेकर. जी किंमत आहे त्याच्यामध्ये त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स बसवावं लागतं आणि प्रॉफिट वाढवावा लागतो. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये डिमांड अँड सप्लाय ह्या फोर्सेसवरती किंमत ठरत असते आणि रूलिंग एक मार्केट प्राईस असते, तीच किंमत त्या सेलरला ठेवावी लागते. कारण आपण बघितलेच की परफेक्ट कॉम्पिटिशनचे फीचर्स बघितले, देअर विल बी सिंगल प्राईस, आयडेंटिकल प्रॉडक्ट्स वगैरे वगैरे. ओके. काही मी तर कर्व घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे एक्सप्लेन केलेलं आहे. हा एक्स कर्व हा एक्स ॲक्सिस आहे आणि इथे आपण याला वाय ॲक्सिस म्हणतो. ओके. आणि एक्स ॲक्सिसवरती मला घ्यायचे आहेत डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लाय टेकन ऑन दी वाय ॲक्सिस. आणि ऑब्वियसली हा इथे जो वाय ॲक्सिस आहे इथे आपल्याला घ्यायची आहे प्राईस. ओके. आता काय होतं की इथे मी कर्वमध्ये सांगितले की हा जो डी डी कर्व आहे, डी डी म्हणजे हा जो कर्व येतो आहे आपला डिमांड कर्व, आणि हा आहे सप्लाय कर्व एस एस. मग अशीच सांगितलं की डिमांड अँड सप्लायच्या फोर्सवरून वस्तूची किंमत ठरते, किंवा डिमांड अँड सप्लाय ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला तर हा पॉईंट आहे इंटरसेक्ट, या ठिकाणी वस्तूची किंमत ठरते. म्हणजे तुमचा डिमांड अँड सप्लाय ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला आणि आपण ह्या साईडला आलो प्राईसवरती, तर तुम्हाला दिसेल ही पी, म्हणजे ह्या ठिकाणी जी काही किंमत असेल ती किंमत ती फर्म ठरवते. त्याप्रमाणे त्या किमतीला तो माल विकावा लागतो. म्हणजे पीला जी काही किंमत असेल ती. हे झाल्यानंतर ही झाली आपली इंडस्ट्री. ओके. आणि नंतर हीच किंमत फर्म असते ना ती पुढे पुढे घेते, आणि पुढे पुढे घेतल्यानंतर पुन्हा आपण मी इथे कर्व काढलेला आहे. इथे एक्स ॲक्सिस आहे आणि इथे ऑल्सो वाय ॲक्सिस आहे. आणि इथे आता आपलं तयार होते आउटपुट. ज्यावेळी फर्म किंमत ठरवते त्यावेळी इथे आउटपुट आहे, आणि इथे प्राईस किंवा रेव्हेन्यू, प्राईस आणि रेव्हेन्यू असं ह्या ठिकाणी ह्या वाय ॲक्सिसवरती असतं. आणि ही जी प्राईस आहे ही कधीच चेंज होणार नाही. ही प्राईस ऑलवेज सेम. फक्त ह्या ठिकाणी आउटपुट जे आहे ते बदललं जाईल. म्हणजे कधी आउटपुट इथपर्यंत असेल तर त्याला एवढाच फायदा होऊ शकेल, का कॉस्ट किती येईल हे ह्या ठिकाणी बघितलं जातं. आणि म्हणून ह्याला म्हणतो की ए आर इज इक्वल टू एम आर. तर इथे त्यांना प्रॉफिट होत असतो, कारण हा त्यांचा इक्विलिब्रियम एक पॉईंट असतो प्रत्येक फर्मचा. तर हे झालं प्राईस अँड आउटपुट डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. आता आपण बघूया पुढचा टॉपिक. आणि आपला पुढचा टॉपिक आहे इक्विलिब्रियम ऑफ अ फर्म. इक्विलिब्रियम ऑफ अ फर्ममध्ये काय सांगितले ते बघूया आपण. अ फर्म इज इक्विलिब्रियम व्हेन इट अर्न्स मॅक्झिमम प्रॉफिट्स. फर्म इज इन इक्विलिब्रियम पोर्शन इफ ही फुलफिल्स फॉलोइंग टू कंडिशन्स. इक्विलिब्रियम मीन्स काय की ज्या फर्मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळतो त्यावेळेस फर्म इक्विलिब्रियम म्हणतात. म्हणजे इक्विलिब्रियमचा मिनिंग काय की फर्मला काहीतरी प्रॉफिट मिळणं, किंवा त्या ठिकाणी फर्म प्रोडक्शन्स करते, तिला परवडते. आणि त्यासाठी दोन कंडिशन्स खूप महत्त्वाच्या आहे. एम सी इज इक्वल टू एम आर, आणि दुसरी कंडिशन आहे एम सी कर्व्स मस्ट कट एम आर कर्व फ्रॉम बिलो. म्हणजे मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू हे जर सेम असतील आणि मार्जिनल कॉस्टचा कर्व हा एम आरपेक्षा पण खाली असेल, किंवा खाली त्याला टच होत असेल, म्हणजे एम आर आपला जास्त आहे म्हणजे रेव्हेन्यू जास्त असेल आणि कॉस्ट कमी असेल, तर ह्या दोन गोष्टी ज्यावेळी असतात त्यावेळेसच फर्म इक्विलिब्रियम असते. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन्स परफेक्ट कॉम्पिटिशनच्या आहेत. पहिला प्रकार आहे शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ अ फर्म. शॉर्ट रन इक्विलिब्रियममध्ये फर्म कसा प्रॉफिट मिळवते. इन शॉर्ट रन पिरियड ओनली व्हेरिएबल फॅक्टर्स आर इन्क्रीजिंग अँड फिक्स्ड फॅक्टर्स कॅन नॉट बी चेंज. व्हेरिएबल फॅक्टर्स आणि फिक्स्ड फॅक्टर्स हे आपला जो मागचा व्हिडिओ आहे कॉस्ट अँड रेव्हेन्यू इकॉनॉमिक्सचा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट अगदी छानपैकी सांगितलेल्या आहेत. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. व्हेरिएबल फॅक्टर्स म्हणजे काय की लेबर, रॉ मटेरियल एवढं वाढवून ज्यावेळी प्रोडक्शनची मागणी जी आहे, डिमांड आहे ती फुलफिल केली जाते. पण फिक्स्ड फॅक्टर म्हणजे लँड, बिल्डिंग, प्लांट
इक्विपमेंट्स, इन्व्हेस्टमेंट इथे जास्त वाढवलं जात नाही आहे, कारण पिरियड जो असतो शॉर्ट रनचा पिरियड हा अतिशय कमी असतो आणि कमी पिरियडमध्ये बाजारामधली जी डिमांड असते ती फुलफिल करायची असते प्रत्येक फर्मला. त्यामुळे शॉर्ट रन पिरियडमध्ये व्हेरिएबल फॅक्टर्स ओनली इन्क्रीजिंग बट देअर विल बी नो चेंज ऑन दी फिक्स्ड फॅक्टर्स. इन शॉर्ट रन देअर आर 3 पॉसिबिलिटीज आणि 3 पॉसिबिलिटीज काय आहेत त्या बघू आपण. पहिली आहे सुपर नॉर्मल प्रॉफिट आणि सुपर नॉर्मल प्रॉफिटमध्ये आपला AR आहे हा ग्रेटर दॅन AC. इथे सुद्धा थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे MRच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही लिहा EC. AR इज ग्रेटर दॅन AC ही आपली पहिली कंडिशन्स आहे. आता ही कंडिशन कशी फुलफिल होते तर ह्यासाठी एक ग्राफ मी तयार केलेला आहे. तर ह्या ग्राफवरती बघूया आपण की एक्स ॲक्सिस आहे, या ॲक्सिसवरती आउटपुट आहेत, वाय ॲक्सिसवरती आपण प्राईस किंवा कॉस्ट घेतलेली आहे. आणि मगाशी मी सांगितलं परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये ही जी परफेक्ट कॉम्पिटिशनची जी लाईन आहे इथे वस्तूची किंमत ठरलेली आहे. मगाशी नाही का सांगितलं की डिमांड आणि सप्लाय ह्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेला आहे आणि ही किंमत ठरलेली आहे. आणि ही जी लाईन आहे ह्या लाईनला आपण म्हणतो की रेव्हेन्यू हे जे आहेत हे AR आणि MR इज इक्वल टू सेम राहिलेले आहेत. ओके. आता काय होतं आणि जर समजा फर्मनी प्रोडक्शन्स केलं OQ पर्यंत, OQ आउटपुट एवढं जर प्रोडक्शन्स केलं तर OQ आउटपुट टच कुठं होतो MR कर्वला, AR आणि MRच्या कर्वला E पॉईंटला टच होतो आणि E पॉईंट म्हणजे इक्विलिब्रियम पॉईंट. इथे त्याला मॅक्झिमम प्रॉफिट फर्मला मिळत असतो. ओके. आता काय झालं की ज्यावेळेस हा ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट प्रोडक्शन्स करताना फर्म नेहमी काय विचार करते की माझा कॉस्ट अजून कमी झाला तर मला खूप प्रॉफिट मिळेल. बरोबर आहे ना. जर कॉस्ट कमी झाला आणि रेव्हेन्यू वाढला तर नक्कीच प्रॉफिट होणार आणि सुपर नॉर्मल प्रॉफिट होणार की नाही. म्हणजे या ठिकाणी हा जो रेड कलरचा जो MC कर्व आहे हा MC कर्व हा E पॉईंटला कट होतो आणि इथं MC कर्व हा आपल्याला दिसतोय की हा कॉस्ट मार्जिनल कॉस्ट आणि हा जो ॲव्हरेज कॉस्ट आहे हा ॲव्हरेज कॉस्ट जो आहे तो तुमचा तो सुद्धा तुमचा ह्या लाईन ही ARच्या खाली जातोय. ओके. म्हणजे MC आणि AC हे जे कॉस्ट आहे ते दोन्ही कॉस्ट ह्या आपल्या जो MR कर्व आहे ही जी रेव्हेन्यू आहे ह्याच्यापेक्षाही खाली जातो. म्हणजे इथे कॉस्ट आपली खूप कमी होते. अगोदर आपण बघूया की हा जो P ही जी लाईन आहे हा जो इक्विलिब्रियम पॉईंट आहे तर फर्मला किती प्रॉफिट मिळतो तर OQEP एवढा प्रॉफिट तिला मिळेल. पण ज्यावेळी कॉस्ट कमी होते त्यावेळी कॉस्टचा कर्व ज्यावेळी असतो त्यावेळी OBAQ हा प्रॉफिट मिळेल. आणि हा जो मधला जो शेडेड एरिया आहे मी तुम्हाला दाखवते इथे की ज्यावेळी इक्विलिब्रियम फर्म होतीये त्या फर्मला प्रॉफिट किती मिळतोय OPEQ. ओके. म्हणजे OPEQ हे रेव्हेन्यू आहे. आणि जर आपण कॉस्ट म्हणजे हा झाला आपला रेव्हेन्यू आणि जर आपण कॉस्ट बघितला तर कॉस्ट किती येतोय तर कॉस्ट B पर्यंतच कॉस्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे OABQ एवढा आपला काय झाला कॉस्ट झाला. आता आपण काय करतो हे O आणि O कट झाले हा Q आणि Q कट झाले तर आपल्याकडे राहतं काय PEBA किंवा PABE सॉरी इथे PEBA. ओके करेक्ट. PEBA हे राहिलं. म्हणजे हा जो मी प्रॉफिट दाखवला इथे लिहिलेला आहे आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टमध्ये त्या फर्मला सुपर नॉर्मल प्रॉफिट झालेला आहे. ओके. तर सुपर नॉर्मल प्रॉफिट कसा होतो तर तुमचा कॉस्ट आहे हा रेव्हेन्यूपेक्षा खूप कमी झालेला आहे OQच्या प्रोडक्शनच्या वेळेला, त्यामुळे तुम्हाला सुपर नॉर्मल प्रॉफिट झालेला आहे. ओके. आणि आपली पुढची फिगर आहे नॉर्मल प्रॉफिट. हा ज्यावेळी नॉर्मल प्रॉफिट असतो तर हा नॉर्मल प्रॉफिटमध्ये तुमचा ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि इथे सुद्धा परत प्रिंटिंग मिस्टेक आहे तर ॲव्हरेज कॉस्ट इथे सुद्धा आपला आहे ॲव्हरेज कॉस्ट.
नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू ए आर इज इक्वल टू ए सी, ही आपली कंडिशन्स आहे, ए आर इज इक्वल टू ए सी. आणि तसंच मगासारख्याच ह्या फिगर आहेत. ओ ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवरती आपण आउटपुट घेतलं आहे आणि वाय ॲक्सिसवरती प्राईस किंवा एम आर एम सी ए सी ह्या ठिकाणी तयार होतो. आणि पी ही आपली प्राईस ठरलेली आहे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये. इट विल बी नेवर चेंज, कधीही ती बदलत नाही आहे. आणि प्रोडक्शन्स करतो आहे आपण ओ क्यूपर्यंत. आणि तुम्ही इथे बघाल हा जो मार्जिनल कॉस्ट आहे, हा मार्जिनल कॉस्ट आणि हा जो ॲव्हरेज कॉस्ट आहे, म्हणजे हे दोन जे कॉस्ट कर्व आहेत हे इथेच रेव्हेन्यूलाच ते इंटरसेक्ट होतात. म्हणजे या ठिकाणी त्यांचा जो कॉस्ट आहे आणि त्यांचा जो रेव्हेन्यू आहे हे दोन्ही पण काय झालेले आहेत, सेम. म्हणजे ए आर इज इक्वल टू ए सी. ओके. तर ह्या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिट त्यांना कमीत कमी प्रॉफिट जो आहे तो रेव्हेन्यूवरती असल्यामुळे आहे तो नॉर्मल प्रॉफिट त्यांना मिळतोच आहे. आता तिसरी पॉसिबिलिटीज आपण बघूया लॉसची. इथे सुद्धा थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे, ए सीच हवा इथे. आता बघा ह्या कर्वमध्ये आपली हा जो पहिल्यांदा सांगते की एक्स ॲक्सिसवर ॲज इट इज आउटपुट, वाय ॲक्सिसवर प्राईस आहे. आउटपुट आणि प्राईस आहे आणि आपला इक्विलिब्रियम जो पॉईंट आहे तो हा आहे ए पी. म्हणजे इथे आपल्याला ॲक्च्युली ए दिलं आहे, इथे ॲक्च्युली पी पाहिजे आपल्याला आणि इथे आपल्याला ए हवा आहे. आणि हा जो इक्विलिब्रियम पॉईंट आहे तो इथे ई पाहिजे. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्याकडून. हा ईचा आपला इक्विलिब्रियम पॉईंट आहे. नेहमीप्रमाणे मगाशी म्हटलं की ए आर आणि एम आर हे दोन्ही कर्व का असतात, ह्या पॉईंटला टच होतात. ए आर आणि एम आर हा कर्व आपला आहे. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये मगाशी पण सांगितलं की डिमांड अँड सप्लायवरती किंमत ठरते. सो आम्ही आपली किंमत बदलू शकत नाही, त्यामुळे हा आपला पी पॉईंट आहे. आणि ओ क्यू ई पी हा नॉर्मल प्रॉफिट कंपनीचा हा राहतोच आहे, फर्मचा हा राहतच आहे. आता इथे कंडिशन काय होते की मार्जिनल कॉस्ट हा ऑलवेज ईला इंटरसेक्ट होतच असतो इक्विलिब्रियम पॉईंटला. पण ॲव्हरेज कॉस्ट जो आहे तो आपला आता ह्या वेळेला थोडासा वरती गेलेला आहे. म्हणजे हा इक्विलिब्रियम पॉईंटच्या वर ॲव्हरेज कॉस्ट गेलेला आहे. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज कॉस्टला लॉस झाला, म्हणजे लॉस थोडक्यात ही पोझिशन दाखवतो. कारण एम आर हा जो आपला कर्व आहे ह्या कर्वच्या वरती ॲव्हरेज कॉस्ट आहे, म्हणजे एम आरपेक्षा कॉस्ट वाढलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला लॉस सिच्युएशन तयार होते. म्हणजे जसं म्हटलं की ओ पी ई क्यू हा आपला नॉर्मल प्रॉफिट आहे. ओ पी ई क्यू हा आपला नॉर्मल प्रॉफिट आहे. पण ओ ए बी क्यू म्हणजे ओ ए बी क्यू हा आपला काय झाला, कॉस्ट. म्हणजे हा झाला कॉस्ट आणि हा झाला आपला प्रॉफिट. तर याच्यामध्ये सुद्धा ओ आणि ओ गेलेला आहे, क्यू आणि क्यू गेलेला. तर पी ई बी ए म्हणजे पी ई ए बी हे जे शिल्लक राहिलं पी ई ए बी. ओके. म्हणजे पी ई ए बी किंवा बी ए आपण म्हणू शकतो. म्हणजे पी ई ए बी माझं चुकून काय होतंय तो मॅच होत नाही आहे. पी ई बी ए हा जो पोर्शन राहिलेला आहे पी ई बी ए हा जो पोर्शन राहिला हा पोर्शनला लॉस फर्मला झालेला आहे. आणि हा लॉस कधी होतो तर ॲव्हरेज रेव्हेन्यू हा कमी झाला ॲव्हरेज कॉस्टपेक्षा. म्हणजेच काय, ॲव्हरेज कॉस्ट इज ग्रेटर दॅन ए आर किंवा आपण इथे म्हणतो ए आर इज लेस दॅन ए सी. म्हणजे ह्या तीन सिच्युएशन परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये होतात शॉर्ट रनमध्ये. शॉर्ट रन पिरियड असेल तर पहिली सिच्युएशन्स काय सांगितली मी इथे तुम्हाला, सुपर नॉर्मल प्रॉफिट होतो. कारण या ठिकाणी रेव्हेन्यू आपला वर झालेला आहे आणि कॉस्ट जो ॲव्हरेज कॉस्ट आहे तो खाली आहे. आणि एम सी ऑलवेज इंटरसेक्ट दी ई पॉईंट. इथे पण बघा तुम्ही ई पॉईंटलाच इंटरसेक्ट होतो एम सी. दुसरी कंडिशन्स आहे ही नॉर्मल प्रॉफिटची. म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट आणि रेव्हेन्यू हा इथे बरोबर झालेला आहे, त्यामुळे नॉर्मल प्रॉफिट फर्मला मिळतो आहे. आणि इथे कंडिशनमध्ये तुम्ही बघता की ॲव्हरेज कॉस्ट जो हा आहे तो एकदम वर गेलेला आहे, त्यामुळे कंपनीला लॉस झालेला आहे. तर ह्या तीन सिच्युएशन शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ द फर्मच्या होतात आणि ह्या तीन पॉसिबिलिटीज सांगितलेल्या आहेत. आता पुढे आपण बघतोय लॉंग रन इक्विलिब्रियम ऑफ द फर्म. The long run is a period
it changes the variable as well as fixed factors. They replace new plants, equipment, etc. लॉंग रन पिरियड म्हणजे असा पिरियड आहे की जिथे व्हेरिएबलसुद्धा चेंज होतो आणि फिक्स फॅक्टरसुद्धा चेंज होतो. म्हणजे काय की रॉ मटेरियल पण वाढवतो आहे, लेबरही वाढवतो आहे, प्लांट पण वाढवतो, इक्विपमेंट पण वाढवतो, इवन इन्व्हेस्टमेंट वाढवतो आणि जी बाजारामध्ये जी डिमांड आहे ती डिमांड फुलफिल करण्याचा प्रयत्न फर्म करतो आणि त्यासाठी त्याला पिरियड आहे ना, कारण आपण इथे शब्द वापरतो लॉंग रन पिरियड. लॉंग रन पिरियड आहे. मग अशा वेळेस फर्मचं इक्विलिब्रियम कसं असतं ते आपण बघूया. इथे एक फिगर मी दिलेली आहे आणि ह्या फिगरमध्ये एक्स ॲक्सिसवरती आउटपुट आहे, वाय ॲक्सिसवरती प्राईस, MR, MC, AC हे सगळं दिलेलं आहे आणि मगच सांगितल्याप्रमाणे P ही प्राईस ठरलेलीच असते, ती कधीही बदलत नाही आहे कारण सेलर इज दी प्राईस टेकर. ओके. आणि हा ईचा इक्विलिब्रियम पॉईंट आहे कारण ज्यावेळी आपण OQचं प्रोडक्शन्स तयार करतो त्यावेळी ई हा आपल्याला इक्विलिब्रियम पॉईंट आहे. इथे आपली फर्म इक्विलिब्रियम होती आहे. पण तुम्ही बघाल हा LMC कर्व, कारण जसं आपण शॉर्ट रनचं बघितलं तर शॉर्ट पिरियडमधला MC असतो, पण इथे लॉंग रन MC म्हणजे लॉंग रनमधला मार्जिनल कॉस्ट आणि LAC म्हणजे लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट. म्हणजे लॉंग रनमध्ये ॲव्हरेज कॉस्ट किती होतो, तर हा जर ॲव्हरेज कॉस्ट इक्विलिब्रियम पॉईंटला टच होतो, इंटरसेक्ट होतो, म्हणजे ह्या फर्मला AR = MR हा प्रॉफिट मिळू शकतो, नॉर्मल प्रॉफिट मिळू शकतो. कारण ह्याचा कॉस्ट पण थोडासा कमी असेल, किंचित कमी असेल, त्यामुळे नॉर्मल प्रॉफिट इथे मिळते. म्हणून AR आणि MR हे दोन्हीसुद्धा इथे काय होतात, क्लिअर होतात. म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू हा किंवा हा जो कॉस्ट आहे हा सेम होतो. म्हणजे AC जो आहे LAC हा = LMR हा इथे सेम होतो आणि नॉर्मल प्रॉफिट लॉंग रनमध्ये मिळतो. म्हणजे लॉंग रनमध्ये एकच सिच्युएशन असते की पिरियड खूप मिळतो, व्हेरिएबल फिक्स फॅक्टर चेंज होतात आणि न्यू प्लांट्स, इक्विपमेंट प्लेस होतात आणि डिमांड फुलफिल केली जाते आणि प्रत्येक फर्मला एक नॉर्मल प्रॉफिट मिळू शकतो. तर हे झालं लॉंग रन इक्विलिब्रियम ऑफ दी फर्म. हे सगळे टॉपिक झाल्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे MCQ. MCQ करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ प्राइसिंग अंडर इम्परफेक्ट मार्केट कंडिशन्स या टॉपिकचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेन विथ MCQ घेतलेले आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आपण चालू करूया MCQ. अवर फर्स्ट MCQ इज द एलिमेंट्स ऑफ मार्केट्स आर. बाजाराचे घटक काय आहेत आणि फर्स्ट A आहे नंबर ऑफ फर्म्स, B आहे प्रॉडक्ट्स विच आर बॉट अँड सोल्ड, नंतर आपला तिसरा C ऑप्शन्स आहे गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड D ऑप्शन्स आहे ऑल ऑफ दी अबव. मार्केटचे एलिमेंट जर बघितले, घटक बघितले, तर मार्केटचे हे सगळे एलिमेंट्स आहेत. नंबर ऑफ फर्म्स आहे, प्रॉडक्ट्स ज्या बॉट अँड सोल्ड केले जातात, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहे, म्हणून आन्सर आहे D ऑल ऑफ दी अबव. अवर सेकंड MCQ इज मार्केट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द बेसिस ऑफ एरिया इज. मार्केटचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे कारण हा एक टॉपिक आहे. मार्केटचं क्लासिफिकेशन, वेगवेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. पण मी ह्याच्यामध्ये लोकल मार्केट आहे, इंटरनॅशनल मार्केट आहे. MCQ बघूया. ऑप्शन लोकल, B ऑप्शन नॅशनल, C ऑप्शन वर्ल्ड अँड D ऑप्शन ऑल ऑफ दी अबव. मार्केटचं क्लासिफिकेशन करताना जर एरिया वाईज जर आपण बघितलं तर ह्यांचं उत्तर आहे D ऑल ऑफ द अबव. लोकल, नॅशनल, वर्ल्ड हे सगळ्या एरिया वाईज मार्केटचं क्लासिफिकेशन आहे. अवर थर्ड MCQ इज ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन फॉलोइंग इज द क्लासिफिकेशन्स ऑफ मार्केट. ऑप्शन्स बघूया. A ऑप्शन परफेक्ट मार्केट, B ऑप्शन इम्परफेक्ट मार्केट, C ऑप्शन बोथ ऑफ द अबव, D ऑप्शन नन ऑफ द अबव. क्वेश्चन काय विचारला की ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन्सच्या नुसार कोणकोणते क्लासिफिकेशन असतात, तर ह्याचा आन्सर आहे C बोथ ऑफ द अबव. कारण बेसिस ऑफ कॉम्पिटिशन्समध्ये परफेक्ट मार्केट आणि इम्परफेक्ट मार्केट हे दोन्हीसुद्धा क्लासिफिकेशन्स आहे आणि आपला पुढचा व्हिडिओ आहे तो इम्परफेक्ट मार्केट कॉम्पिटिशन्सवरती आहे. अवर फोर्थ MCQ इज फॉलोइंग इज द फीचर्स ऑफ द परफेक्ट कॉम्पिटिशन. आणि तुम्हाला माहितीच आहे की परफेक्ट कॉम्पिटिशनचे फीचर्स काय काय आहेत. ऑप्शन बघूया. A लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर, B
homogeneous product, C free entry and exit from market, and fourth one D all of the above. तर परफेक्ट कॉम्पिटिशनचे हे सगळे फीचर्स आहेत जे मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामुळे आपला आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. आवर फिफ्थ MCQ इज इन परफेक्ट कॉम्पिटिशन्स ऑफ मार्केट द इंडस्ट्री एंटर्स द मार्केट व्हेन. ऑप्शन बघूया. ए ॲबनॉर्मल प्रॉफिट, बी ॲबनॉर्मल लॉसेस, सी नो प्रॉफिट नो लॉस, अँड फोर्थ इज दी ऑल ऑफ द अबव. ज्यावेळी परफेक्ट कॉम्पिटिशन्स आपल्या मार्केट असतं तर इंडस्ट्री कधी एंटर करते, तर ऑब्वियसली ज्यावेळी ॲबनॉर्मल प्रॉफिट्स असतो त्यावेळेस इंडस्ट्री काय करते, त्या मार्केटमध्ये एंट्री घेते. आणि आवर ऑप्शन इज ए ॲबनॉर्मल प्रॉफिट. आवर नेक्स्ट MCQ इज द प्राइस बिलो विच द सेलर विल रिफ्यूज टू सेल इज कॉल्ड दी. ऑप्शन बघूया अगोदर. ए ऑप्शन मार्केट प्राइस, बी ऑप्शन फ्युचर प्राइस, सी ऑप्शन रिझर्व प्राइस, अँड डी ऑप्शन नन ऑफ द अबव. आता बघा, प्राइस बिलो विच द सेलर विल रिफ्यूज टू सेल म्हणजे किंमत एवढी कमी झाल्यावरती मी सेल करू शकत नाही, तर त्या किमतीला काय म्हणतात, तर त्या किमतीला म्हणतात रिझर्व प्राइस, अँड दॅट इज अवर आन्सर. आवर नेक्स्ट MCQ इज द सेलर अंडर डॅश कॉम्पिटिशन्स कॅन सेल एनी अमाऊंट ऑफ द कमोडिटी ॲट दी रुलिंग मार्केट प्राइस. ऑप्शन बघूया. ऑप्शन ए परफेक्ट, ऑप्शन बी प्युअर, ऑप्शन सी मोनोपॉली, ऑप्शन सी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. बाजाराच्या ह्या 4 प्रकार आहेत, फॉर्म्स ऑफ मार्केट आहेत. तर रुलिंग मार्केट प्राइस जी असते म्हणजे बाजारामध्ये जी किंमत आहे त्याच किमतीला कमोडिटी सेल केली जाते, तर ती बाजाराची कंडिशन्स आहे परफेक्ट. कारण मग सांगितलं परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सेलर आहे त्या किमतीला, बाजारात चालू असलेल्या किमतीलाच आपली वस्तू विकतो. Our second MCQ, next MCQ is absence of transfer cost is the feature of dash competition. A option pure, B option perfect, C option monopoly, and D option monopolistic competitions. आणि absence of transfer cost हे वैशिष्ट्य किंवा हे फीचर फक्त परफेक्ट कॉम्पिटिशनचं आहे. ओके. Our ninth MCQ is under perfect competition firm is equilibrium when dash conditions must be satisfied. ऑप्शन बघू अगोदर. ए ऑप्शन MC इज इक्वल टू MR, बी ऑप्शन MC कर्व कट, MR कर्व फ्रॉम बिलो, अँड सी ऑप्शन बोथ ऑफ दी अबव, अँड डी ऑप्शन नन ऑफ दी अबव. आणि तुम्ही मगाशीच मी सांगितलं की ज्या परफेक्ट कॉम्पिटिशन ही बाजाराची कंडिशन्स असते, बाजाराचा हा प्रकार असतो, फॉर्म असतो, त्यावेळी फर्म इक्विलिब्रियम कधी होते, तर या ठिकाणी ह्या दोन्ही कंडिशन्स तिला फुलफिल कराव्या लागतात, त्यावेळेसच ती इक्विलिब्रियम असते. म्हणून आपला आन्सर आहे बोथ ऑफ दी अबव. आवर नेक्स्ट MCQ, अ फर्म इज इन इक्विलिब्रियम व्हेन इट अर्न्स डॅश प्रॉफिट. आणि आवर ऑप्शन इज ए मॅक्झिमम, बी मिनिमम, सी बोथ ऑफ दी अबव, अँड डी नन ऑफ दी अबव. कुठची फर्म इक्विलिब्रियम कधी असेल, तर त्याचा आन्सर आहे ए मॅक्झिमम. मॅक्झिमम प्रॉफिट जर मिळत असेल तरच फर्म इक्विलिब्रियम असते. आणि नेक्स्ट MCQ इज द प्राइस ऑफ गुड्स इन परफेक्ट कॉम्पिटिशन इज डिटरमाइंड बाय. प्राइस ऑफ गुड्स परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कसा ठरतो, आणि पहिले MCQ ऑप्शन बघू आपण. ए ऑप्शन डिमांड, बी ऑप्शन सप्लाय, सी ऑप्शन बोथ ऑफ द अबव, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. डिमांड आणि सप्लाय ह्या दोन्ही इंटरसेक्ट ज्यावेळी होतात तिथेच आपली किंमत ठरते, हे आपण मगासपासून बघतच आहोत. त्यामुळे आन्सर आहे सी बोथ ऑफ द अबव. डिमांड आणि सप्लाय ह्या दोघांवरती सुद्धा ही किंमत ठरते. तर अशा प्रकारे ह्या टॉपिकचे मी थोडंसं एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे आणि MCQ पण केलेले आहेत, आणि तुम्हाला हे बऱ्यापैकी कळलंही असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.